आज या भारी भारी माशांच्या शाळेत मला वर्ग शिक्षक होण्याची संधी मिळाली. मग त्यांची मी हाजरी अशी काय घेतली. हा. पण शाळेला जाताना भर हिवाळ्यात पावसा पाण्याचं गेलतो रत्नागिरीला. रत्नागिरीत एंट्री केल्या केल्या JK फाईल चौकात रत्नागिरी कोल्हापूर हायवेलाच हे मत्स्यगंधा म्हणून दिसते बघा. वर्गात मॉनिटरचा फोटो ह्यो मोठाच्या मोठा लावलेला आणि पटसंख्या पण भरपूर होती. इथली टॅगलाईनच आहे 12 प्रकारचं मास. मग मी पण म्हणलं सगळ्यांना पटवून द्या, गैरहजर कोण राहिलं नसलं पाहिजे. किरकोळ मध्ये जराशी वाट बघितल्यावर सगळी जण आली. चला पापलेट. येस सर. वा गुड. सौंदाळा. हा यस सर. बाळ चांगला आहेस तू, रोज येत जा. नांगडा. नाव सरळ घ्या, मी बांगडा आहे. बर. सुरमई. हो आले आहे सर. वर्गातली टॉप विद्यार्थिनी. मांदेली आली का मांदेली? हो सर आली आहे. केवढी शिक तू, आवाज पण निघ ना तुझा. कोळंबी उर्फ प्रॉन्स. हा आलोय सर. अरे वा आज वेळेत. बर राणी. राणी तुझ्या अंगातलंय पाणी. दोड्या कोण हो दोड्या? हा सर मी. अरे रोज येत जा, मला पहिल्यांदा दिसलास बघ. सारंगा आलाय का सारंगा? हा सर आलो या. अरे यो पापलेटचा भाऊ का काय रे? बरा. बोंबील. हा सर उपस्थित. बर चला आता अभ्यास करा असं म्हणतोय तोपर्यंत दुसऱ्या तासाचं सर लगेच झालं. त्यासनी म्हणलं सुरू ठेवा, तोपर्यंत लेट आलेल्या विद्यार्थ्यांची म्हणलं तोंडी परीक्षा घेतो. तर ह्यो होता माकुल मसाला, ह्यो होता अर्धा शिंपल्या, हे आपले खेकडेश वाकडे, हे कालवेश कालवे. हळूच ताटात घ्यावे, जरा इकडं तिकडं बघावे, मग भाकरीच्या तुकड्यात घ्यावे, मग तोंडात घालावे. आणि भाताशिवाय तोंडी परीक्षा कंप्लीट होते वय, असं कसं चालेल बरं? अहो बघता बघता अख्खं स्टाफ रूम सगळं इकडंच हजेरी घ्यायला आलतं की. आमचं भारी झालं, पण तुम्ही रत्नागिरीत आला तर मत्स्यगंधामध्ये भरपूर प्रकारच्या माशांची हजेरी घ्यायला विसरू नका.